सादर करीत आहोत लघुकथा स्वप्न. लेखक श्री भीमराव तरटे. निसर्गानं बहाल केलेलं मानवी जीवन खरोखरच एक अद्भुत चमत्कार आहे. मानवाला निसर्गानं एक अमूल्य दान दिलेलं आहे, ते म्हणजे स्वप्न होय. जन्मल्यापासून कधी ना कधीतरी ते पडतंच. स्वप्न माणसाला कधीही कोठेही घेऊन जातं. स्वप्नाच्या हिंदोळ्यावर माणूस हेलकावे घेत असतो. कधी पडतो तर कधी चढतो. स्वप्नाच्या अथांग खोलीचा अंदाज कधीच लागत नाही. स्वप्न न पडणारा असा कोणी मानव या भूतलावर असेल असे मला तरी वाटत नाही. स्वप्न माणसालाच पडतात की. इतर प्राणीमात्रांचं काय होतं हा संशोधनाचा विषय असल्यामुळं मी त्याच्या खोलात जाऊ शकत नाही. पण ती का पडतात हे मात्र मला लहानपणी कळत नव्हतं. काही स्वप्न थोड्याच वेळात विसरली जातात, तर काही बरेच दिवस स्मरणात राहतात. स्वप्न पडलं की काही वेळ का होईना माणूस विचार करतोच. माणसांना स्वप्न पाहावं किंवा त्यांना स्वप्न पडावी असं अनेक जणांना वाटतं. मला वाटतं स्वप्न श्रीमंतांनाच पडावीत, कारण त्या स्वप्नाला पूर्ती करण्याची त्यांच्यात धमक असते. माझ्यासारख्या पामराला ती पडू नयेत, पण ते माझ्या हातात थोडंच होतं. काही लोकांना आनंद देणारी, हृदयात कायमचं घर करणारी, आनंदाच्या उकळ्या फोडणारी, मनमुराद हसवणारी सुंदर स्वप्न पडतात. पण माझ्याच बाबतीत मात्र तसं घडत नव्हतं. मला लहानपणी जी स्वप्न पडायची ती सतत भेडसावणारी, भेसूर आणि दारिद्र्याच्या अंधारात ढकलणारीच पडत असत. स्वप्न पडणं ही स्वाभाविक बाब जरी असली तरी मला ती पडूच नयेत असं वाटायचं. पण स्वप्नांनी माझा पिच्छा काही सोडला नाही. स्वप्न विविध प्रकारचे असतात. कधी शुभ तर कधी अशुभ संकेत देतात. मला मात्र स्वप्नांनी नेहमीच अशुभ संकेत दिले. मला जे स्वप्न पडलं ते मी माझ्या मायला सांगत गेलो. तशी माझी माय माझ्या बापाला सांगत गेली. माझे मायबाप माझ्या स्वप्नाचं ओझं उचलण्यासाठी राबले. ज्या स्वप्नामुळं मायबापाला कष्ट सोसावे लागले ती स्वप्न मला सतत नाराज करून गेली आणि दुःखही देऊन गेली. म्हणूनच मी अशा स्वप्नांना नेहमीच भीत आलोय. मला वाटतं स्वप्नही पडावीत, पण ती दरिद्री नसावीत. स्वप्न निसर्गाचा आनंद देणारी, जीवनाचा खरा अर्थ सांगून माणसाला चांगले वागण्या बोलण्याचे धडे देणारे, स्वातंत्र्याचा अर्थ सांगून सुखी जीवनाची वाट दाखवणारे, तसेच माणुसकीचे गुणगान करणारे असावेत. लहानपणी मला अनेक स्वप्न पडायची. मनात सतत उजळणी केल्यामुळं ती बराच वेळ माझ्या लक्षात राहायची. रात्री पडलेलं स्वप्न मी सकाळी न चुकता माझ्या मायला सांगत होतो. स्वप्न ऐकून माय मात्र परेशान व्हायची हे मला तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसायचं. स्वप्नात काय काय झालं असं खोदून विचारायची. तिला माझ्या स्वप्नाची अशी काय भीती होती तेव्हा मला काही कळत नव्हतं. माझं स्वप्न ती लक्षपूर्वक ऐकायची, पण स्वप्न पडण्याचा वेळ मात्र विचारायला विसरायची नाही. रात्री 12च्या अगोदर पडलेल्या स्वप्नांना काहीच अर्थ नसतो. ती कधीच खरी होत नसतात, पण पहाटे पडलेली स्वप्न मात्र खरी होतात अशी तिची धारणा होती. परंपरेने लादलेल्या अंधश्रद्धेतूनच हा तर्क लावत होती हे मला त्यावेळी काही समजत नव्हतं. दुर्दैवानं म्हणा किंवा सुदैवानं मला स्वप्न पहाटेच पडायची. स्वप्न कधी पडायचं हे जर माझ्या हातात असतं तर ते मी रात्री 12च्या आत पाडून घेऊन निवांतपणे झोपलो असतो. पण तसं काही माझ्या हातात नव्हतं. माझं गाव माळाला लागून असल्यानं तेथे खूप झाडे झुडपे होती. गावाच्या उत्तर दिशेला एक ओढा वाहतो. ओढ्याला 12 महिने पाणी असायचे. त्यामुळे वानरांच्या टोळ्या पाणी पिण्यासाठी तिथं नेहमी येत असत. लहानपणी आम्ही सर्व मित्र ओढ्याच्या काठानं दिवसभर वानरांच्या मागे दूर दूरपर्यंत धावत होतो. ओढ्याच्या गुडघ्यावर पाण्यात मनसोक्त खेळत होतो. मासे पकडताना पाण्यात कुठे इरळा म्हणजे पाण्यातला साप दिसला तर घाबरून पळत होतो. माळाला मोर, लांडोरांची संख्या भरपूर होती. मोराचे पंख पुस्तकात ठेवले की विद्या येते असा एक समज असायचा.
फुकटात विद्या मिळवण्यासाठी आमच्यात स्पर्धाच लागायची. आपल्याला इतरांपेक्षा जास्त पंख सापडावेत आणि जास्त विद्या मिळावी यासाठी आम्ही अभ्यास बुडवून माळाला भटकत फिरायचो. दिवसभरात 4-2 का होईना पंख सापडायचेच. मिळालेले पंख न विसरता पुस्तकाच्या पानात ठेवायचो. माझ्याजवळ भरपूर पंख होते, पण मला म्हणावी तशी विद्या काही प्रसन्न झाली नाही. म्हणून मी कसाबसा पदवीधर झालो. मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी असल्यानं त्याला मारले की पोलीस पकडतात असे अनेक जण सांगायचे. यामुळं पोलिसांची भीती कायमच मनात असायची. आमच्या गावापासून पश्चिमेला 4 किलोमीटर अंतरावर कुंटूरला पोलीस ठाणे असल्यामुळं रस्त्यानं नेहमी पोलिसांची गाडी फिरायची. जर पोलिसांनी पाहिलं तर पोलीस पकडू नयेत म्हणून पोलिसांची गाडी दिसली की रस्ता सापडेल तिकडं पळत होतो. आम्ही मोराला मारत नव्हतो, तरी पण आमच्या हातात मोराचे गळालेले पंख असायचे ना. आमच्या गावात बहिरटाची एक मंजुळाबाई होती. ती दिसायला गोरीपान देहकांतीची, अंगावर नेहमी हिरव्या रंगाचं लुगडं, कपाळावर भला मोठा कुंकू. यामुळं बघणाऱ्याला ती साक्षात लक्ष्मीच वाटायची. रूपानं लक्ष्मी असली तरी स्वभावानं मात्र रागीट होती. तिच्या शेताच्या बांधावर एक भलं मोठं जांभळाचं झाड होतं. आम्ही तिची नजर चुकून झाडावर चढायचो आणि भरपूर जांभळं खायचो. चुकून एखाद्या वेळेस तिच्या तावडीत सापडलं तर आमची काही खैर नसायची. आम्ही झाडाच्या जवळून जरी जात असलो तरी ती आपल्या हातातील काठी उगारून गरागरा डोळं फिरवत, "या, अजून जवळ या, या दाखवतेस तुम्हाला माझा इंगा," असं म्हणायची. कारण आम्ही उपद्रवी होतो. आम्ही तिच्या अवताराला भिवून जवळपासही फिरकत नव्हतो. दुरूनच तिला खिजवत होतो. त्यामुळं ती अधिकच चिडायची आणि हातातली काठी फेकून मारायची. आम्ही दूर उभे राहून तिला जांभळं मागायचो, तेव्हा ती ठेवणीतली शिवी हसडायची. "तुमचं मडं बशिवलं, तुमचा तिकडंच खप्पा होऊ द्या की र." तिच्या शिव्यांची आम्हाला सवयच झाली होती. दिवसभर रानोमाळ हुंदडल्यावर रात्री स्वप्नात दिवसभराचं सारं काही आठवायचं. त्यामुळं एखाद्या वेळेला मी झोपेतच बोलत होतो, उठून घरभर चाचपडत होतो. माझ्या असल्या सवयीचा माझ्या मायनं मोठा धसकाच घेतला होता. मी असे काही झोपेत बरळलो की ती मला झोपेतून उठवून माझ्या तोंडावर पाणी मारायची. पदराने माझे डोळे पुसून सावध करायची. मला काहीच होऊ नये असं तिला वाटायचं, म्हणून ती माझी काळजी घ्यायची. माझ्या अंगावरून अंडे उतरवून गावपांदीला नेऊन टाकायची. मी तिचा एकुलता एक वंशाचा दिवा होतो, म्हणून लहानपणी मी असे दिवे लावले होते. माझी अंगकाठी हडकुळी असल्यामुळं, दिवसभर उन्हात बोडक्या डोक्यानं फिरल्यामुळं माझं अंग नेहमी गरम असायचं. परंतु मायला मात्र वेगळीच भीती वाटायची. त्यामुळं ती गावातील मौलानाकडून मला पाणी मंथरून आणायची. पाणी मंथरून मारायला मौलाना त्यावेळी 2 रुपये घेत होता. आजच्या डॉक्टरांसारखी त्याची ती फीज होती. माझ्या मायनं महिन्यातून 2 वेळा तरी मौलानाची फीज भरलेली आजही आठवते. माय दिवसभर मजुरीला जात होती. बाप गावातील अनेकांच्या घरी जाऊन सुतारकीचं काम करत होता. मला मात्र फिरायला रान मोकळंच असायचं. वडिलांनी मला शाळेत टाकलं होतं. शाळेत जा म्हणून सांगायचे, पण कधीच मारायचे नाहीत. त्यामुळं मी दररोज काही शाळेत जात नव्हतो. मायनं देखील मला शाळेत जाण्यासाठी कधी सक्ती केली नाही, म्हणून मी शिक्षणाला काही गांभीर्यानं घेत नव्हतो. फक्त मायबापाच्या जीवावर दिवसभर खेळून खात बेशर्मासारखं वाढत होतो. दररोजच्या हुंदडण्यामुळं आम्हाला कधीमधी साप दिसायचे. त्यामुळं रात्री माझ्या स्वप्नात साप यायचा. वानर बघितल्यानं वानर यायचे. पोलिसांची गाडी बघितल्यानं पोलीस यायचे. मंजुळाबाई देखील कधीमधी येतच होती. माझ्या स्वप्नात साप आला की माय महादेव आला म्हणायची. माझ्यावर महादेवाचा कोप होऊ नये असे तिला वाटायचं. जर महादेव कोपला तर साप चावून मी मरू नये म्हणून आमच्या गावच्या शिववरच्या महादेवाला ती नवस बोलायची. सोमवार आला की त्याच्या पायरीवर डोकं टेकवायला मला सोबत घेऊन जायची. कारण तिला पक्कं माहीत होतं की साप हा महादेवाच्याच गळ्यात असतो, तो दुसऱ्या कोणत्याही देवाकडे नसतो हे तिने फोटोत बघितले होते. माझ्यासाठी माय सोमवारी उपवास धरायची. माझ्या स्वप्नात वानर आले की, "मारुती राया लेकरावर सावली धर रे राजा,"
असं म्हणायची. शनिवारी दुकानातून नारळ आणून मारुतीला नारळ फोडायला गावात पाठवायचे. पण मी मंदिरात जाऊ शकत नव्हतो म्हणून पायरीलाच नारळ फोडत होतो. नारळ फोडून मी फार मोठं पुण्य कमावल्यागत घरी येत होतो. आता मायला आनंद व्हायचा. एवढा मोठा पर्वत मारुतीने एका हातावर उचलून आणला हे काय कमी होतं? तिनं त्याला चित्रातच पाहिलं होतं. त्याच्या ताकदीची तिला कल्पना होतीच. मला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी शनिवारचा उपवास धरायची. माझ्या स्वप्नात पोलीस आले की मुसलमान देव म्हणायची. पोलीस हा मुसलमान देवाचा दूत असतो असा तिचा समज होता. आमच्या घरात दावल मलिक नावाच्या मुसलमान देवाची भक्ती गेल्या 3 पिढ्यांपासून सुरू होती. म्हणून माझ्या मायबापानं अनेकदा उपाशीपोटी राहून या देवाला नवीन ओटा बांधला होता. आम्हाला राहायला जागा कमी होती, परंतु देवाच्या ओट्याचा दगड त्यांनी कधीच हलू दिला नाही. देवाचा ओटा सांभाळत आम्ही या दावल मलकाची मनोभावे भक्ती करीत होतो. लहानपणी मी या ओट्यावर दिवसभर खेळत होतो. यामुळं माझ्या स्वप्नात हा देव नेहमीच यायचा. स्वप्नात पोलीस आला तरी माय दावल मलिकच समजायची. भल्या पहाटेस उठून थंडगार पाण्याने आंघोळ करायची. ती आपल्या आरोग्याची कुठलीच तमा बाळगत नव्हती. हिवाळा असूनसुद्धा थंडीनं कुडकुडत अंगावरच्या ओल्या कपड्यानिशी दावल मलकाला साखर वाटायची. एवढी तिची निस्सीम भक्ती होती. एकदा मला असं स्वप्न पडलं होतं की एक पोलीस मला पकडायला माझ्या मागे धावत होता. त्याच्या भीतीनं मी सैरावैरा पळत होतो. त्यामुळं मी झोपेत साहेब साहेब असं काहीतरी बडबडत होतो. माय माझ्या जवळच झोपली होती. माझ्या आवाजानं ती खडबडून जागी झाली. तिनं मला झोपेतून उठवलं. रांजणातील थंडगार पाणी घेऊन सपासप माझ्या तोंडावर मारलं. यामुळं माझ्या झोपेचा आणि स्वप्नाचा भंग झाल्यानं मी सावध झालो. माय मला जवळ घेत हळू आवाजात काहीतरी पुटपुटत होती. मी तिच्या तोंडाकडे बराच वेळ पाहत होतो, पण मला तिच्या पुटपुटण्याचा अर्थ काही कळला नाही. सकाळी माय माझ्या बापाला म्हणाली, "अहो, पोरगं रात्री झोपेत साहेब साहेब म्हणत होतं." यावर बाप म्हणाला, "मग काय म्हणतेस?" "मला वाटतं दावल मलकाला पिल्लू सोडावं." यावर बाप म्हणाला, "अगे, पैशाची थोडी अडचण आहे." "अव, 3 वरीस होत आलं म्हणून म्हणते, बघा कोणाला विचारून." हात चोळत बाप म्हणाला, "अगे, पैशाची गोष्ट आहे, उगाच कोणाला दात इचकावं." काळजीयुक्त आवाजात माय म्हणाली, "बघा काहीतरी लवकर, देवलई जलजलाट आहे बरं." मायच्या बोलण्यानं बापही जरा काळजीत पडला. थोडा वेळ विचार करून म्हणाला, "मग पिराबाईला विचारून बघ, 1 महिन्यात परत देतो म्हणावं." "बरं, विचारून बघते, देवाला कोणी नाही म्हणतं थोडंच." असं बोलून तिने बापाला जेवायला वाढलं. माझ्या बापाला आता पैशाची चिंता लागल्यानं त्या दिवशी त्याने अर्धवटच जेवण केलं. फडताळात ठेवलेली वाकस घेऊन यशवंता पाटलाच्या शेतावर तिफंड मारायला निघून गेला. इकडे माय पिराबाईच्या घराकडे निघाली. माझ्या मायबापाचा देण्याघेण्याचा व्यवहार नेक होता, म्हणून गावात त्यांना कोणीही नाही म्हणत नव्हतं. आमच्या गावात एक धनगराची पिराबाई म्हणून माझ्या बापाची मानलेली बहीण होती. ती नेहमी आम्हाला अडीअडचणीला मदत करायची. नेहमीप्रमाणे माझ्या मायनं आज तिच्याकडून 700 रुपये आणून संध्याकाळी माझ्या बापाला दिले आणि म्हणाली, "उद्याला काय काम आहे का?" यावर बाप म्हणाला, "परबता पाटलाची बाज भरायची राहिली, ती परवा भरा." "का बरं?" "उद्या बेस्तरवार आहे, नायगावला जाऊन पिल्लू घेऊन या. पोरगं त्याला दिवसभर माझ्या मागं रानात चारवत राहील." लहान बोकडाला ती पिल्लू म्हणत होती. देवाचं नाव घेतल्यामुळं बाप काहीच बोलला नाही. आजचं सर्व काम बासनात गुंडाळून तो बाजाराला जाण्यासाठी तयार झाला. सकाळी अंघोळ निहारी झाल्यावर 700 रुपये घेऊन नायगावला निघून गेला. गुरुवारचा नायगावला शेळ्या मेंढ्यांचा खूप मोठा बाजार भरत असतो. माझ्या बापाने आपल्या खिशाला परवडेल असे नुकतेच दूध तुटलेलं एक लहानसं पिल्लू घेऊन दिवस बुडायच्या आत घरी आला. ते लहानसं पिल्लू बघून मला खूप आनंद झाला. आई विना पोरकं झालेलं त्या पिलाला घेऊन मी दिवसभर व्हळामाळाला फिरत होतो. असे सारखे 3 महिने मी त्याला लळा लावला होता. मला बघताच पिल्लू ओरडत होतं. मलाही त्याच्याशिवाय करमतच नव्हतं. अशी आमची घट्ट मैत्री झाली होती.
अशातच 3 महिने कधी संपले हे कळलेच नाही. माझ्या मायबापानं पोटाला पीळ देऊन काही पैसे जमवले. पिराबाईचे घेतलेले पैसेही त्यांनी वेळीच परत केले. दिसामासा पिल्लू मोठं झालं. एके दिवशी माय म्हणाली, "अव, मी म्हणते येत्या शुक्रवारी कंदुरी करावी का?" तिला मध्येच थांबवीत बाप म्हणाला, "या शुक्रवारी नको, पुढच्या वारी करू." यावर माय गप्प झाली. अशात आठवडा गेला. आज गुरुवार असल्यानं माय झुंझुरुकाच उठली होती. तिनं स्वयंपाकपाणी वेळेवर उरकून बाजाराला जाण्यासाठी तयारी केली. बापही सकाळीच उठला होता. दत्तूकडून त्यानं काही सामान सुमानाची यादी करून आणली. अंघोळ न्याहारी झाल्यावर दोघे नायगावला निघाले. वर्षभर पोटाला पीळ देऊन जमवलेल्या पैशातून त्यांनी सूप, दुर्डी, बोऱ्या, मला नवीन कुडता, चड्डी, देवाला निशाण चढवण्यासाठी 1 मीटर हिरव्या रंगाचं कापड, तसेच कंदोरीला लागणारा मालमसाला इत्यादी सामान घेऊन तोंड ओळख मोडण्या अगोदर घरी आले. घरी आल्यावर मायनं देवाच्या सामानाला कसलाच इटाळ चंडाळ होऊ नये म्हणून सर्व सामान एका कोनड्यात ठेवले. बापाच्या सुतारकीच्या वर्षभराच्या बोलुत्यातून जमा केलेल्या काही ज्वारीचे दळण केले. बापानं कंदोरीचं आवतण सर्वांना धाडलं. आज शुक्रवार असल्यामुळं घरात सकाळपासूनच कामाची लगबग सुरू झाली. मला पहाटेच अंघोळ घालून नवीन कपडे घालायला दिले. बाप कालच मुलाण्याला सांगून आल्यामुळं तो आपल्या हत्यारासह सकाळीच हजर झाला. आता सकाळचे 10 वाजले होते. देवाला चढत्या दिवसाला पिल्लू चढवलेलं बरं असं मुलाणा सांगत होता. बाप लवकर आंघोळ करून तयार होण्यासाठी मायला दरडावत होता. आता तिलाही घाई झाली होती. तिने भडाभडा 2-3 तांबे अंगावर उबडून घेतले. कानोड्यात ठेवलेले सामान बाहेर काढून ती पूजेला तयार झाली. बाजारातून आणलेला नवीन बोऱ्या देवासमोर अंथरला. पूजेचं सामान बोऱ्यावर पसरवून मला जवळ घेत दिवलाण्यात दिवा लावला. मुलाण्याने दिलेल्या फुटक्या खापराच्या उदानीत मोठ्या भक्तिभावानं ऊद घालू लागला. उदानीतील धूर नाकात गेल्यामुळं माझा श्वास गुदमरला. पण माय मला जागची काही हालू देत नव्हती. आम्ही सर्वजण अंघोळ करून चकाचक झालो होतो. पण मुलांना काही अंघोळ केल्यासारखा दिसत नव्हता, कारण त्याच्या अंगावरील मळकट कपड्यावरून तसे दिसत होते. कसं का असेना, पण त्याच्या हातून झालेलं हलाल देवाला पावन होतं. या समजुतीनं माझे मायबाप त्याला देवाचा दूत समजून त्याच्या पारोशा पायावर आपले स्वच्छ केलेले डोके ठेवत होते. यात त्यांना कसले समाधान वाटत होते हे मला त्यावेळी कळत नव्हतं. थोड्याशा वेळात मुलाण्याच्या अंगात देव संचारल्यानं तो थरथर कापू लागला. माय दोन्ही हात जोडून हळू आवाजात बापा महाराजा, बापा महाराजा असं काहीतरी पुटपुटत होती. तिनं 2-3 वेळा माझं डोकं मुलाण्याच्या पायावर वाकवले. थोड्याच वेळात अंगातील देव गेल्यानं त्यानं उदाणीतील राख माझ्या कपाळाला लावताच मायचा चेहरा उजळला. लगेच बापानं गंगाराम दादाला पिल्लू आणायला सांगितलं. मी सकाळीच आणलेला देवबाभळीचा पाला पिल्लू खात होतं. गंगाराम दादा पळतच पिलाजवळ गेला आणि त्याने बेमुरवतपणे पिल्ल्याला फरफटतच मुलाण्याच्या समोर आणले. मुलांना हातातील सुरी निशाण्यावर घासत होता. आता पिल्ल्याची पायली भरली होती. पिल्ल्यालाही माझ्यासारखीच गरम पाण्याची आंघोळ घालण्यात आली. हळदी कुंकवानं पूजा करून त्यालाही माझ्यासारखाच उदाचा धूर देण्यात आला. उदाच्या धुरानं पिल्लू जीवाच्या आकांतानं ओरडत होतं, पण त्याची मान मुलाण्याच्या हातात होती आणि मी मायजवळ होतो. अधूनमधून मी पिल्लाकडे पाहत होतो आणि पिल्लू माझ्याकडे पाहत होतं. माझा जीव त्याच्यासाठी कुर्बान कासावीस होत होता आणि मी मात्र मी काहीच करू शकत नव्हतो. आमचे जवळचे पाहुणे रावळे कावळे उतरावे तसे कंदोरीला उतरले होते. घराजवळच असलेल्या लिंबाच्या झाडाच्या थंडगार सावलीत थुका गिळत मटण शिजण्याची वाट पाहत होते. गावातील काही मोजकीच आपुलकीची लोकं, शेजारी पाजारी तसेच भावकीच्या लोकांना कंदोरीचं आवतण सांगितल्याने सर्व मंडळी काम बुडवून न चुकता आपल्या पोराबाळांसह हजर झाले. आज माझ्या मायबापाला कासराळीच्या बाबाराव लंके मामानं अंगभर कपड्याचा आहेर आणला होता. माय लग्नात मिरवावी तशी मिरवत होती. ती नवीन लुगड्यात आज छान दिसत होती. बापही सारखा आरमुरी पटक्याला हातानं चाचपून बसवत होता. दुपार झाली होती. माझे चुलते मरीबा आणि मल्हारी यांनी वेळीच खांडाखुंडी करून मटण शिजवले.
आता दिवस मावळत होता. एक एक पंगत उठत होती. शेजारी पाजारी सोयरे धायरे जेवण करून दात टोकरत बसले होते. नवटाक हातभट्टीत ढोसून आलेल्यांनी मिटक्या मारत रस्सा ओरपत होते. अशा प्रकारे त्या लहान जीवाचा आणि माझ्या मायबापाच्या कष्टाचा हे फुकटे लोक तासा 2 तासातच फडशा पाडून निघून गेले. माझ्या स्वप्नात आलेल्या पोलिसांमुळेच हे सारं रामायण घडलं होतं. कोणत्याही कारणानं का असेना दर 3 वर्षाला माझ्या घरी नवसाची कंदोरी ही व्हायचीच. माझ्या घराच्या शेजारी राधामावशी राहत होती. आम्ही तिला भविष्यवाली राधामावशी म्हणत होता. स्वभावाने थोडी धूर्त होती. ती कसलाच कामधंदा करत नव्हती, म्हणून परिस्थितीने तशी कंगालच होती. तिला भविष्याबाबत काहीच हेंडभेंड कळत नव्हतं. तरी पण आपल्याला फार काही कळतं अशी ती दाखवत होती. गावातील अडाणी बायकांना एन केन सांगून कसं तरी पोट जगवत होती. आम्ही लहान असताना तिच्याकडे जाऊन 10 पैशात भविष्य पाहत होतो. ती हात पाहून भविष्य पटवून देण्यात माहीर होती. कोणाच्याही हातातील रेषावरून तिला पुढचं भविष्य कळत होतं. मला नेहमी स्वप्न पडत असल्यामुळं मायनं माझा हात एकदा तिला दाखवलाच. माझा हात इतरांपेक्षा जरा वेगळाच होता. माझ्या हातात अनेक रेषा असून त्यातील एकही रेषा सरळ नव्हती. त्यात अजून एक भर कात्रीची. माझ्या हातात कातर हाय असे सांगून मायला तिने काळजीत टाकलं. ज्याच्या हातात जितक्या रेषा जास्त तितकी संकट जास्त अशी ती म्हणत होती. कातर असणं म्हणजे जन्मजात भिकारी. राधामावशीच्या मते मी पांढऱ्या पायाचा होतो. एकदा नायगावच्या बाजारात लाल पटका बांधलेल्या पोपटवाल्याभोवती जमलेली गर्दी पाहून मायला काय वाटलं की तिनं माझं भविष्य बघण्याचं ठरवलं. याआधी राधामावशीने सांगितलेल्या भविष्याची तिला खात्रीच करायची होती. तिनं आपल्या चंचीतून आठाणे काढून भविष्य बघण्यासाठी पोपटवाल्यासमोर बसली. चंचीतून पैसे काढताना 10 रुपयांची नोट खाली पडली. ती उचलून मायकडे देत असताना पोपटवाल्यानं मला बघितलं. आम्ही मायलेकरं त्याच्या समोर बसलो. माझ्या भविष्याची तिला अशी काय घाई झाली होती माहीत नाही. तिने आठाणे पोपटवाल्याच्या हातावर ठेवले. पोपटवाला कसानुसा चेहरा करत मायकडून आठाणे घेऊन पिंजरा खोलला. परंतु पोपट काही भविष्य घेऊन बाहेर येत नव्हता. बिचाऱ्या पोपटाला माझ्या भविष्याचं पान काही सापडत नव्हतं. यामुळं माय नाराजीने पोपटाला म्हणाली, तुला सर्व्या दुनियेचं भविष्य सापडते बापू, पण माझ्याच लेकराचं कसं काय सापडणं झालंय र राजा. याचंच भविष्य कुठं हरपलं र, काय याला भविष्यच नाही. मायच्या तोंडचे बोल ऐकून मी मात्र मनातून हादरलो. सगळ्यांना भविष्य असते, पण मीच कसा बिनभविष्याचा जन्मलो याची चिंता मला लागली. माझ्या भविष्याचं पान न आणणाऱ्या त्या पोपटाचा गळाच घोटावा असं मला वाटत होतं. पण पोपट पिंजऱ्यात होता, मी बाहेर होतो. आता आम्ही मायलेकरं पांढरे फट्ट पडलो होतो. माय नाराज झालेली बघून पोपटवाला म्हणाला, सापडेल मावशी, जरा दम धर. असं म्हणून तो कसला तरी विचार करू लागला. पोपटवाला जरा चाभरटच दिसत होता, हे त्याच्या बोलण्यातून दिसत होतं. पोपटाला त्याने पूर्णपणे अंकित ठेवल्यामुळं तो त्याच्या इशाऱ्याची वाट पाहत होता. पोपट पिंजऱ्यातून माझ्याकडे बघून ओरडत होता. पिंजऱ्याचं दार उघडं असून देखील तो बाहेर काही येत नव्हता. आम्ही मायलेकरं बराच वेळ माझ्या भविष्याच्या पानाची वाट पाहत आशाळभूत नजरेनं पिंजऱ्यासमोर बसून होतो. थोड्या वेळानं पोपटवाल्याला काय वाटलं कोण जाणे, त्यानं आपला उजवा हात पिंजऱ्यावर ठेवताच पोपटाला माझ्या भविष्याचं पान चटकन सापडलं. यामुळं आम्हा मायलेकरांचा चेहरा खुलला. पोपटानं आपल्या इवल्याशा चोचीत माझ्या सबंध आयुष्याचं भविष्य बाहेर आणलं. हे पाहून मला त्याचा खूप अभिमान वाटला. मी डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत होतो. तेवढ्यात पोपट माझ्या भविष्याचं पान तुच्छतेनं फेकून आत जाऊन बसला. एवढ्याच्या लहान पाकिटात बंद असलेलं माझं भविष्य उघडताच पोपटवाल्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. हे पाहून तर मी दचकलोच. तो नीट मांडी घालून बसत मायला म्हणाला, मावशी, तुझ्या पोराच्या राशीला गुरु चांगला आहे, पण शनी जरा वाईट आहे. मंगळ काही चांगला दिसत नाही. याला कोणीच धार्जन नाही. बाहेरचे चांगले पण शेजारचे वाईट. सांग, खरं आहे का नाही? माय सावरून बसत म्हणाली, खरं आहे बापू, तू काय खोटंच सांगतोस वय.
असं म्हणताच पोपटवाला तालात येत म्हणाला, हा करायला जातो एक आणि होतं दुसरंच. याच्या पायात पुढच्या पौर्णिमेपर्यंत शनी आहे. याला जवळच्या लोकांपासून धोका आहे. याचा वाण सोन्याचा, पण गुण काही चांगला दिसत नाही. तुला राग येऊ देऊ नको मावशी. यावर माय म्हणाली, त्यात राग कसला बापू, जे खरं ते खरं हाय. तू काय थोडंच मंचं लावून सांगतोस. यावर पोपटवाला म्हणाला, तो सांगितलेलं कधी ऐकत नाही आणि करणीला काही चुकत नाही. खरं हाय का नाही? होय, खरं हाय. आता माय देखील त्याच्या सुरात सूर मिसळत होती. पोपटवाल्याचं बोलणं ऐकून मला आता राग येत होता. उठून त्याच्या पेकटात लाथ घालावी असं वाटत होतं. पण काय करणार, माझं भविष्य त्याच्या हातात होतं. मी असं काही केलो तर तो माझ्या भविष्याचं वाटोळं करील या भीतीनं मी गपगुमान खाली मान घालून शंढासारखा सर्व काही ऐकत होतं. तरी पण अधूनमधून त्याच्याकडे कुर्र्यानं बघतच होतो. माझ्या चेहऱ्याकडं बघून त्याला काय वाटलं कोण जाणे. तो जरा मागं सरकला. आपल्या बगली खिशातून एक टेंबरी बिडीचं थोटूक काढून शिलगावली. बेफिकरीनं धूर सोडत मायला म्हणाला, मावशी, तुझं पोरगं मोठं नाव करील. पण तो पुढचं काही सांगत नव्हता. यामुळं आता आमचा जीव टांगणीला लागला. माझा तर घसाच कोरडा पडला. यावर आई म्हणाली, सांग बापू, काय लिवलं याच्या नशिबात? मायला कोंडीत पकडत पोपटवाला म्हणाला, मावशी, याच्या स्वप्नात पाणी दिसते. तो बारीक नजरेनं माझ्याकडे पाहत म्हणाला, सांग बाळा, बरोबर आहे का? भविष्यवाल्यानं बरोबर ओळखलं होतं. पण मला स्वप्नात ओढ्याचं पाणी दिसायचं, हे खरंच होतं. मी त्याला जरा कुर्ऱ्यातच म्हणालो, वय दिसते. यावर तो थोडं सरकत म्हणाला, मावशी, तू याला 3 गोष्टीपासून सांभाळ बरं का. माय तोंडाचं चंबू करून लक्षपूर्वक ऐकत होती. पोपटवाला सांगू लागला, 1, याला पाण्यात जाऊ देऊ नको. 2, झाडावर चढू देऊ नको. 3री गोष्ट, याला कधीच काळा कपडा घेऊ नको. हे ऐकून माय काळजीच्या सुरात म्हणाली, बापू, पोरगं मोठं भिद्दिशे हाय. ईळ न माळ, कान कापलेल्या कुत्र्यावानी फिरत असतं. यावर पोपटवाला उतावीळ होत म्हणाला, मावशी, तू काही काळजी करू नकोस. मी याला एक ताईत भरून देतो. तुला फक्त 10 रुपये खर्च येईल. तेवढं करशील का बोल? माझ्या जीवापेक्षा मायला पैशाची काय तमा. मघाशी चंचीत ठेवलेली 10 रुपयाची नोट काढून चटकन ती त्याच्या हातावर ठेवत म्हणाली, काय बी कर बापू, पण याचं भविष्य तेवढं चांगलं कर. आता पोपटवाल्याचा चेहरा खुल्ला होता. तो मानेला हेल देत म्हणाला, मावशी, आता याच्या तळपायालाही काटा मोडणार नाही असा जालीम बंदोबस्त करतो बघ. असं म्हणत त्याने आपल्या मळकट पिशवीतून एक कळकटलेलं तांब्याचं लहानसं ताईत काढलं. माय मोठ्या उल्हासानं ताईताकडे बघत होती. पोपटवाल्यानं ताईत एका टिचभर नाड्यात लाल रंगाच्या दोरीमध्ये ओवला. तोंडाने फुटफुटत कपाळाला लावल्यावर मायला म्हणाला, मावशी, तुझ्या कुलदेवताचं नाव सांग. कुलदेवतेचे नाव घेताच माय डोक्यावर पदर घेत म्हणाली, दावल मलिक. पोपटवाला जय दावल मलिक महाराज असं म्हणून मायच्या हातात ताईत देत म्हणाला, मावशी, हे नेहमी याच्या करदोड्याला बांधत जा. पण एक लक्षात ठेव, याला तेरवीचं आणि दिवसाचं खाऊ देऊ नकोस. शनिवारी याची हजामत करू नकोस, नाहीतर याचं काही बरं वाईट होईल, असं बजावून सांगत होता. माय लक्षपूर्वक ऐकत होती. पोपटवाल्यानं दिलेला ताईत मायच्या हातातून घेऊन मी त्याला खालीवर पाहत होतो. एवढा लहानसा ताईत मला कर्णाच्या कवच कुंडलांपेक्षाही भारी वाटला, कारण त्याच्यात माझं भविष्य बंदिस्त होतं. मी कॉलेजला जाईपर्यंत ते माझ्या करदोड्यालाच होतं. बरेच दिवस माय कसल्या तरी अनामिक भीतीनं माझ्या कमरेला नेहमी चाचपडून पाहत असे. माझ्या काळजीपोटी मला काळा कपडा आवडत असूनही ती घेऊ देत नव्हती. एखाद्या वेळी घेतला तर ती नाराज व्हायची. मला बरीच वर्ष शनिवारी कटिंगला जाऊ दिलं नाही. एकदा मी जाणीवपूर्वक माझ्या भविष्याची पडताळणी करण्यासाठी मुद्दामच शनिवारी कटिंगला गेलो, पण मला कसलाही अपाय झाला नाही. त्याच दिवशी भविष्य हे थोतांड आहे हे मला समजलं. तेव्हापासून मी भविष्याचा नाद सोडला. आजपर्यंत मी कधीच पोपटवाल्याकडे फिरकलो देखील नाही. पोपटवाल्यानं सांगितल्यामुळं माय मला पाण्यात जाऊ देत नव्हती. पाण्याच्या डोहात आसरा राहतात असं ती नेहमी म्हणायची. मलाही या कपोलकल्पित देवाची भीती वाटत असल्यामुळं मी पाण्यात काही जात नव्हतो.
जर पोहायला गेलो तर मला आसरा पाताळात ओढून नेतील ही भीती कायमच माझ्या मनात घर करून असल्यामुळं मी पोहणे काही शिकलो नाही. माझ्यासोबतचे मित्र पोहत होते. मी मात्र काठावर बसून त्यांचे कपडे सांभाळण्याचे काम तेवढे केले. आजही मी पाण्याला खूप घाबरतो. यामुळेच माझे पोहणे शिकायचे हुकले. ज्याला स्वप्न पडत नव्हते ते पोहायला शिकले. मी मात्र कोराच राहिलो. मला पडलेल्या स्वप्नानेच हा सर्व घोटाळा केला होता. रात्री झोपताना मी देवाला प्रार्थना करत होतो, देवा मला स्वप्न पडू देऊ नको. मात्र देव देखील माझ्या विरोधात गेल्यानं त्यानं मला स्वप्न पाडून माझ्यावर एक प्रकारचा सूडच उगवला. यामुळं देवाचाही मला मनातून खूप राग येतो. माझे मायबाप मात्र देवाच्या बाजूचे होते. सर्व काही देवच करतो असा त्यांचा समज असायचा. माय, माझ्या स्वप्नात एक बाई आली. असं म्हणताच ती माझ्याकडे बारीक नजरेनं पाहत कसल्या तरी भीतीने मला विचारायची, तुला तिच्या अंगावर काय दिसलं? हिरवं लुगडं दिसलं. हिरवी काकणं होती का? मी हळू आवाजात म्हणालो, होय होते. तिच्या कपाळावर काय होतं? मोठं कुंकू होतं. आता मात्र माय कसल्या तरी काळजीनं उदास होत होती. मला तिच्या गंभीर चेहऱ्याकडे बघवत नव्हते. माझं काहीतरी वाईट होणार या भीतीनं ती चिंता करत होती. मला मायची तळमळ बघवत नव्हती आणि मंजुळाबाई माझा पिच्छा काही सोडायला तयार नव्हती. मायच्या मते मी पोच्चामा देवीच्या फेऱ्यात सापडलो होतो. मला अक्काबाई एडली होती. मला देवीने उचलू नये यासाठी माय एकदा बारडच्या पोच्चामा देवीच्या नावानं भाग बांधून 5 सवाष्ण्या वाढायचा नवस बोलली. नवस बोलल्यानं पोच्चामा देवी तिच्या शक्तीनं मला काहीच होऊ देणार नव्हती असा तिचा पोच्चामा देवीवर दृढ विश्वास होता. माझी माय देवीचा नवस फेडण्यासाठी आठवडाभर राबली. याला त्याला विचारून मजुरीला गेली. आलेल्या पैशातून काही पैसे नवसासाठी बाजूला काढले. घरात एखाद्या वेळी खायला काहीच नसायचं, परंतु देवीच्या नावानं भाग बांधून ठेवलेल्या पैशाला मात्र ती कधीच हात लावत नव्हती. 1-2 वेळा आम्ही नुसता आंबलीवर रात्री काढल्याचं आजही माझ्या पक्क लक्षात आहे. काही दिवसांनी माय मला बारडला पोच्चामा देवीला नवस फेडण्यासाठी घेऊन गेली. या देवीच्या दर्शनाला मराठवाड्यातून विविध समाजातील लोकांची नेहमीच वर्दळ असते. फाल्गुन पौर्णिमेला येथे फार मोठी यात्रा भरते. बारडला येऊन भक्तमंडळी देवीचा नवस फेडत असतात. आम्ही मायलेकरं नवस फेडायला आलो होतो. येथे माझ्या मायनं 5 सवाष्ण बायकांना पुरणपोळीचं जेवण घातलं होतं. स्वतःला नुसता भातच उरला होता, तरी पण त्याच्यावरच ती समाधान मानत होती. सवाष्ण बायकांना मात्र ती आग्रहानं पुरणपोळ्या वाढत होती, कारण या सवाष्ण बायकाच देवीच्या रूपानं आमच्या कुटुंबाच्या संकटमोचक होत्या. या नवसाचा खर्च 100-200 तरी नक्कीच आला असेल आणि ते चुकतं करण्यासाठी मायला आठवडाभर तरी मजुरीला जावं लागलं असेल. हा देखील माझ्या स्वप्नाचाच परिणाम होता. माझ्या स्वप्नात कोणी मेलेला माणूस आला की माय खुश व्हायची. यात तिला कसला आनंद होत होता हे मात्र माहीत नाही. पण काही दिवसांनी मला समजलं की स्वप्नात मेलेल्या माणसाचं आयुष्य वाढतं असा तिचा समज होता. आपल्या जीवाभावाची तसेच नात्यागोत्यांची माणसं स्वप्नातच मरावी असं तिला वाटायचं. एकदा माझ्या स्वप्नात माझी अक्का, माझी मोठी बहीण मरण पावली. हे मी मायला सांगताच तिने मला गळ्याला घालून कितीतरी वेळा माझा मुका घेतलेलं मला अजूनही आठवतं. स्वप्नाचा हा काय प्रकार आहे हे मात्र मला कळत नव्हतं. माझ्या स्वप्नाचा अर्थ लावण्यात माझी माय मात्र माहीर होती. स्वप्नात सोनं, चांदी, पैसा, अडका हे कधीच येऊ नये, ते वाईट असतं अशी ती नेहमी म्हणायची. लोकांना तर असली स्वप्न पडावीत असं वाटतं. अशा स्वप्नपूर्तीसाठी लोक काय काय करत नाहीत, पण मायला हे नको होतं. माझ्या स्वप्नानं माझ्या मायबापाला मात्र बेजार केलं. मी एकुलता एक असल्यामुळं मला काहीच होऊ नये अशी त्यांची धारणा होती. माझ्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी आपल्या मजुरीचे कितीतरी पैसे दरवर्षी खर्ची घातले होते. म्हणून मला माझ्या मायबापाकडे बघितल्यावर वाटायचं मला स्वप्न कधी पडूच नयेत. परंतु नशिबाचे भोग म्हणा किंवा काहीही म्हणा, मला मात्र स्वप्न पडायचे काही थांबत नव्हते. माझा मेंदू इतका हलका असेल काय अशी भीती मला नेहमीच वाटायची. लोकांना मोठमोठी स्वप्न पडतात, त्याचे अर्थ वेगळे असतात, पण मला मात्र आयुष्यात मोठं होण्याचं स्वप्न कधीच पडत नव्हतं.
उलट मला पडलेली स्वप्न देखील हलक्या दर्जाची होती. म्हणून तर त्यांनी माझ्या मायबापाची वाट लावली म्हणून मला स्वप्नांचा खूप राग यायचा. आता मला स्वप्न पडलं तरी मी माझ्या मायबापाला काही सांगत नव्हतो. कित्येक वर्षानंतर हृदयाच्या काळीज कुपीत जतन करण्यासारखं मला पहाटे पहाटे एक स्वप्न पडलं. आज मला खूप आनंद झाला होता. मी हे पहाटेचं स्वप्न मायलाच नव्हे तर माझ्या कित्येक मित्रांना वेड्यासारखा सांगत सुटलो. माझे स्वप्न ऐकून पहिल्यांदाच मायबापही खुश झाले. ते स्वप्न असं पडलं की राज्यात विधानसभेची निवडणूक लागली होती. एरवी मला लिहिता वाचता येत होतं, परंतु स्वप्नात काय झालं माहीत नाही. मला लिहिता वाचता काही जमत नव्हतं. 4 माणसात धड बोलताही येत नव्हतं. परिस्थितीने कंगाल असूनही मी लोकांच्या आग्रहास्तव निवडणुकीला अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलो. ऐपतीनं मातब्बर असलेल्या 3 नेत्यात लढत सुरू झाली. मी चौथा होतो. मी पाचोळा त्यांच्या नजरेतही बसत नसल्यामुळं ते माझ्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते. सर्वजण आपापल्याच मस्तीत प्रचार करीत होते. तिघातील हेवे दावे विकोपाला गेले होते. ते एकमेकांची जिरवण्याचा चंगच बांधत होते. हर प्रकारे ते आपापल्या परीने करामत करत होते. या रणधुमाळीत लालची मतदारांची तर चांगलीच चंगळ झाली. तिघांनाही मतदारांनी चांगलाच इंगा दाखवला. या अटीतटीच्या लढाईचा परिणाम मात्र वेगळा झाला. काय जादू झाली माहीत नाही. लोकांनी तिघांनाही कंटाळून मलाच निवडून दिले. माझ्यात त्यांना काय दिसले त्यांचे त्यांनाच माहिती, पण लोकांनी मला आमदार केले. आता मला आकाश ठेंगणे झाले होते. मी आजपर्यंत एकदाही मुंबई पाहिली नव्हती, परंतु आमदार झाल्यामुळं या मायावी नगरीचे दर्शन मला पहिल्यांदाच झाले. माझी कुठलीच लायकी नसतानाही मतदारांच्या आशीर्वादानं मी आमदार झाल्यानं आता मोठमोठ्यांच्या पंक्तीला बसत होतो. जनतेनं ज्यांना सत्तेपासून रोखलं होतं तेच नेते सत्ता स्थापन करण्यासाठी केविलवाणी धडपड करत होते. ते कोणाला विकत घ्यावं, कोणाची जिरवावी असं सतत बोलत होते आणि मी कान देऊन ऐकत होतो. आपल्याला सत्ता नाही तर कोणालाच नाही. कसंही करून विरोधकांना दूर ठेवू असले कारनामे जवळून पाहत होतो. मी तसा बिनबुडाचा, मला कोणताच पक्ष नव्हता. मला लोकांच्या आशीर्वादानं आता चांगलाच भाव आला होता, म्हणून मी खूप भाव खात होतो. केंद्रातील एका मोठ्या नेत्यानं त्याच्या बंगल्यावर बोलावून मला मंत्रिपदाचे गाजर दाखवले. लालसेपोटी मी स्वाभिमान गहाण ठेवून त्यांना जाऊन मिळाल्याने त्यांची गणितं जुळली आणि ते सत्तेवर आले. आता सत्तेसाठी माझे लाचारीचे जीवन सुरू झाले. एका कवीच्या कवनाची मला इथे आवर्जून आठवण झाली. ती अशी: मैं गुलाम नहीं प्यारे इब्ने गुलाम हूँ. मैं गुलाम नहीं प्यारे इब्ने म्हणजे खानदानी गुलाम हूँ. सब कुछ नौछावर है साहब की चौखट पर. जैसी गोरी जाती है बन ठनकर पनघट पर. मैं अपने साहब का नगद इनाम हूँ. मैं गुलाम नहीं प्यारे इब्ने गुलाम हूँ. ताल्लुक नहीं है मेरा इंसानी दर्द से. ताल्लुक नहीं है मेरा इंसानी दर्द से. 5 बरस में मिलता हूँ हर एक फर्द से. वोट लेने तक माँ बहन बेटी बना लेता हूँ. वोट लेने तक माँ बहन बेटी बना लेता हूँ. ताल्लुक पैदा करता हूँ हर एक मर्द से. मैं सीज़न में गरीबों की सुबह शाम हूँ. मैं गुलाम नहीं प्यारे इब्ने गुलाम हूँ. खबर छपा लेता हूँ अपनी पसंद की अखबार में. खबर छपा लेता हूँ अपनी पसंद की अखबार में. मैं सबसे मिलता फिरता हूँ बाजार में. मैं सियासत की लौंडी का गुलफाम हूँ. मैं गुलाम नहीं प्यारे इब्ने गुलाम हूँ. मौत शादी में आना मेरा काम है. मैं लीडर हूँ प्यारे कारपोरेटर मेरा नाम है. मैं नौजवान लड़कों को चंद सिक्कों में नचाता हूँ. मैं नौजवान लड़कों को चंद सिक्कों में नचाता हूँ. ये काम मेरे बाएं हाथ का खेल है. मैं आगाज़ भी तुम्हारा अंजाम भी हूँ. मैं गुलाम नहीं प्यारे इब्ने गुलाम हूँ. याप्रमाणे मी देखील माझ्या स्वार्थासाठी नेत्यांचा आणि सत्तेचा गुलाम बनलो होतो. ऐनवेळी मी त्यांना मदत केल्यामुळं त्यांनी मला मंत्रिपदाचा तुकडा फेकला
आणि माझे नाव मंत्र्यांच्या यादीत समाविष्ट केले. एका आठवड्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम ठरला. त्यामुळे मी उच्च प्रतीचा कोट शिवला होता. माझ्या काही निवडक कार्यकर्त्यांसोबत मी कार्यक्रमाला हजर होतो. थोड्याच वेळात शपथविधीचा कार्यक्रम सुरू झाला. केंद्रातील अनेक बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यातील काही दिग्गज नेत्यांचा शपथविधी झाला. मी माझ्या नावाची वाटच बघत होतो. एवढ्यात राज्याच्या राज्यपालांनी माझे नाव घेताच मी आनंदाने स्टेजवर जाऊन पुढील प्रमाणे शपथ घ्यायला सुरुवात केली. मी भीमराव इरबाजी तरटे प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतो की विधिपूर्वक स्थापन केलेल्या भारताच्या राज्यघटनेशी मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन आणि भारताच्या अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे जतन करीन. श्रद्धापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने मी राज्याचा मंत्री म्हणून कार्य करीन आणि राज्यघटना व कायद्यानुसार सर्व प्रकारच्या लोकांबरोबर भय किंवा पक्षपात, प्रेम किंवा द्वेष विरहित योग्य व्यवहार करीन. अशी शपथ घेऊन सही करताच माझ्या समर्थकांनी टाळ्या पिटवल्या. अशा रीतीने माझ्या गळ्यात एकदाची मंत्रिपदाची माळ पडली आणि माझी मजा झाली. अंगावर पांढरे शुभ्र कपडे असल्याने माझे रुपडेच बदलले होते. आता माझ्यापेक्षा वयाने मोठी असलेली माणसं देखील मला साहेब म्हणू लागली. यामुळे ती माझ्या नजरेला बारीक दिसू लागली. आमच्या पार्टीत माझे चांगलेच वजन तयार झाल्याने मुख्यमंत्री महोदयांनी माझ्याकडे एका जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून धुरा सोपवली. मी पालकमंत्री झाल्यानं जिल्ह्यातील अनेक चमचे, खुशामतखोर, लाळघोटू, लुचाट, कावळ्यासारखे माझ्या अवतीभोवती फिरू लागले. रंगाने, गुणाने ते कसेही असोत, पण अंगावरील पांढऱ्या कपड्यांमुळे ते धूर्त बगळ्यासारखे दिसत होते. कवडीचीही अक्कल नसताना ते मला अनेक बाबतीत सल्ले देत होते. असले लोक लबाड असतात. इकडचे संपले की तिकडे पळतात. हे ठाऊक असूनही मी त्यांचे सल्ले ऐकत होतो. हे लोक मला आता कशाचीही उणीव भासू देत नव्हते. माझ्या तोंडातून शब्द पडला न पडला की ते झेलत होते. सदानकदा माझ्या हाताखाली वावरत होते. हे लोक मला भाषण लिहून देत होते. मी अकलेचा कांदा असल्यामुळं त्यांनी लिहून दिलेलंच भाषण मी करत होतो. माझ्या मनाचे मात्र काहीच सांगत नव्हतो. तळागाळातील लोकांचे काय प्रश्न असतात हे मला माहीत असूनही त्याकडे मी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होतो. माझ्या हाताखालचा एक स्वीय सहाय्यक लोकांचे प्रश्न ऐकून तोच निर्णय घेत होता. मला त्याची फिकीर नव्हती. जनतेचे मला काहीच देणे घेणे नाही असा मी वागत होतो. दिवसभर मखमलीच्या गादीवर लोळत होतो. मी बंगल्यात असूनही माझी झोपमोड होऊ नये म्हणून दूरवरून उन्हातानात माझ्याकडे आलेल्या लोकांना दारावरील पहारेकरी साहेब घरी नाहीत, एका कार्यक्रमाला गेलेत, ते उशिरा येतील असं खोटं नाटं सांगून त्यांना हाकलून लावत होता. हे मी वरच्या माळ्यावरील खिडकीतून अनेक वेळा पाहत होतो, पण 2 पायऱ्या उतरून खाली येण्याची तसदी घेत नव्हतो. मी मन मानेल तसा वागत होतो. लोकशाहीचा पाईक म्हणून माझ्या अंगी कसलीच निष्ठा नव्हती. मी जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी करत होतो. मला जनतेच्या विकासाचं काहीही देणं घेणं नव्हतं. विकास कसा आणि कुठून करावा हे मला अजिबात माहीत नव्हतं, पण विकासाच्या बढाया मात्र मारत होतो. आता राज्यात राजकीय हेवेदावे वाढल्यानं कुठलेच लोकोपयोगी काम होत नव्हते. कारखाने बंद पडल्यामुळं बेरोजगारांची संख्या वाढली होती. अवैध धंदे, खून, मारामारी यासह चोरांची संख्याही आपसुकच वाढली. अशातच जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यानं दिवसेंदिवस माझ्या सभोवती कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. स्वाभिमानी कार्यकर्त्यांऐवजी लाळघोटूंचीच संख्या अधिक होती. अनेक जण तिकीट मिळवण्यासाठी दिवसरात्र माझ्या अवतीभोवती चपला फाटेपर्यंत फिरू लागले, परंतु मी कोणालाच माझं गुपित सांगत नव्हतो. समाजाच्या सुखदुःखाची जाणीव असलेले पण परिस्थितीनं जेमतेम असणारे 2 प्रामाणिक कार्यकर्ते तिकीट मागायला माझ्याकडे आले, पण मला त्यांच्याकडून कोणताही आर्थिक फायदा दिसत नसल्यानं मी त्यांना बंगल्यावर बोलावून म्हणालो, तुम्ही निवडणुकीला उभे राहणार आहात. तुमच्याकडे पार्टी फंडासाठी काही पैसा अडका दिसत नाही. मग मतदारांना तुम्ही काय लंगोटी देणार आहात काय? याशिवाय तुमच्याकडे दुसरं आहेच काय? अरे बाबांनो, सध्या निवडणूक लढवणं ही तुमच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही सक्षम दिसत नाही, तरी तुम्ही तिकिटाचा नाद सोडून द्यावा. असं खडसावल्यामुळं ते दोघेही कार्यकर्ते चेहरा पाडून माझ्या बंगल्यातून बाहेर पडले.
ते दोघेही प्रामाणिक असल्यामुळंच तर लोकांनी माझ्याकडे त्यांची शिफारस केली होती. परंतु माझ्या स्वार्थापोटी मी त्यांना जाणीवपूर्वक तिकीट नाकारले होते. जे कार्यकर्ते हर तऱ्हेनं माझी मनोभावे सेवा करत होते, त्याच खुशामतखोरांना मी सढळ हस्ते तिकिटे देऊन मोकळा झालो. काही कार्यकर्ते बऱ्याच दिवसांपासून माझ्यासोबत असल्यामुळं आपल्या फाटक्या परिस्थितीतून आता ते बरेच वर आले होते. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेच्या नियमांना धाब्यावर बसवून त्यांनी खेड्यातील अज्ञानी व लालची मतदारांची गरज ओळखली होती. अशा मतविकाऊ मतदारांना हवे ते वाटप केले. अनेक गरीब वस्तीत जाऊन तेथील बायाबापड्यांना साडी चोळी देऊन त्यांच्या पायाचे दर्शन घेतले. विरोध करणाऱ्यांना त्यांनी फुकटात पोसलेल्या गुंडांच्या मार्फत त्यांचा वेळीच बंदोबस्त केल्यानं त्यांचे कार्य निर्विघ्न पार पडत होते. कामात कुठलाच अडथळा न आल्याने ते आज जाम खुश होते. अशा प्रकारे त्यांनी मतदारांना अनेक भूलथापा देऊन लबाडीने एकदाची निवडणूक जिंकण्यात यश मिळवले. त्यांच्या या कावेबाज करामतीमुळे प्रामाणिक लोकांची सेवा करणारे ते दोन्ही कार्यकर्ते त्यांच्यासमोर तग धरू शकले नाहीत. दुसऱ्याच वर्षी माझ्या जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला होता. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून नेल्यामुळं शेतकरी राजा हवालदिल झाला. सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळं लोकांच्या पोटाला अन्न मिळत नव्हतं. भूकबळीची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. पुराच्या पाण्यात अनेक जनावरं वाहून गेल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. अनेकांना मोठ्या प्रमाणात साथीच्या रोगानं ग्रासलं होतं. यामुळं दररोज मृत्यूची संख्या वाढत होती. अशा प्रकारे सगळीकडे भयावह परिस्थिती निर्माण झाली. शासनानं जलद गतीने पूरग्रस्तांना अन्न, औषध, पाणी पुरवण्यासाठी लोक निवेदन देत होते. माझ्याकडे तर निवेदनाचा खच पडला होता, पण कार्यवाही शून्यच होती. माझा सरकारी लोकांवर कसलाच अंकुश नसल्यामुळे ते पंचनामे करण्यात टंगळमंगळ करत होते. यामुळं आमच्या सरकारबद्दल जनतेच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झाला. मी पालकमंत्री असल्यानं काही आमदारांसोबत जिल्ह्याच्या धावत्या दौऱ्यावर निघालो. मन हेलावून सोडणारं दृश्य हेलिकॉप्टरमधून पाहत होतो. मला हे पाहवत नसल्यानं दौरा अर्धवट सोडून मी विश्रामगृहावर पोहोचलो. खानसाम्यानं आज संध्याकाळच्या जेवणासाठी वेगवेगळे पदार्थ तयार करून ठेवले होते. आम्हाला आज जरा थकवा आल्यानं आम्ही थोडीशी घेतली. भरपेट जेवण करून मलमल गादीवर निवांतपणे झोपी गेलो. अनेक दिवस लोकांनी मदतीची वाट पाहिली, परंतु मदत मिळण्याचे कुठलेच चिन्ह दिसत नव्हते. महागाई, भ्रष्टाचार तर विकोपाला गेले होते. त्यामुळे ही लोक आता आक्रमक झाली. आता त्यांनी गावागावात बैठकीचे सत्र सुरू केले. लोकांनी असे ठरवले की नेता असो वा कार्यकर्ता, तो जर प्रामाणिकपणे काम करत नसेल तर जनतेनेच त्यांना धडा शिकवला पाहिजे. चला उठा, आता आपण पालकमंत्र्यांना जाब विचारू, असे आवाहन केल्यामुळे दुसऱ्याच दिवशी अनेक पूरग्रस्तांचा जमाव आमच्या बंगल्यासमोर येऊन मोठमोठ्यानं घोषणा देऊ लागले. यात महिला आघाडीवर होत्या. तोंडाला येईल ते शिवराळ भाषेत घोषणा देत होत्या. माझे कार्यकर्ते आणि मी बेशर्मासारखे ऐकत होतो. आता आमचा संयम संपला होता. माझ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लोकांना समजावण्यासाठी बंगल्याच्या बाहेर आलो. मी बाहेर येताच निवडणुकीत पराभूत झालेला एक सुशिक्षित तरुण आमच्या अंगावर मारायला धावून आला. पोलिसांनी त्याला पकडून नेत असताना तो तुच्छतेनं पाहत आमच्या अंगावर थुकत म्हणाला, "अरे कावळ्यानो, जनतेनं तुम्हाला मोठ्या विश्वासानं सत्तेत बसवलाय, परंतु तुम्ही त्याचा मोठा विश्वासघात केलेला आहे. तुमच्यासारख्या दुराचारी नेत्यांनीच ही सोन्यासारखी लोकशाही नासवली रे. लबाडी फसवेगिरी सोडून इमानदारीने काम करण्याची समज तुम्हा नालायकांना कधी येईल? या देशातील शेतकरी, कष्टकरी, मजूर, कामगार, महिला यांना सुखाचे दिवस येतील काय? या देशातील न्यायव्यवस्थेवर होणारा बलात्कार थांबेल काय?" असलं काहीतरी तो बडबडत होता. खरंच आम्ही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलो नव्हतो. त्यामुळं आम्ही सर्वजण शरमेनं मान खाली घालून त्याचं बोलणं ऐकत होतो. एवढ्यात एका जमावानं आमच्यावर एकदमच हल्ला चढवला. आमचे कॉलर पकडून त्यांनी आम्हाला कपडे फाटेपर्यंत पायताळणे मनसोक्त बदडले. आम्ही सर्वजण बेसावध असल्याने जीव वाचवण्यासाठी शेपूट घालून वाट दिसेल तिकडे सैरावैरा पळत सुटलो. पण शेवटी त्यांच्या तावडीत सापडलोच. तेवढ्यात आमच्या एका सुरक्षा रक्षकानं कंट्रोल रूमला कळवल्यानं तातडीने घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा हजर झाला. जनतेचा जमाव जास्त असल्यामुळं त्यांनाही रोखता आलं नाही. शेवटी आम्ही जनतेचे पाय धरले.
दयेची भीक मागून सुटका करून घेण्यात एकदाचे यशस्वी ठरलो. काही दिवसानंतर आमचे केंद्रातील तसेच राज्यातील सरकारे पडल्यामुळं आम्ही पैदल झालो. आता देशात आणि राज्यात परत निवडणुका लागल्या होत्या. यावेळी जनतेनं एक सक्ती केली की जो कोणी उमेदवार निवडणुकीला उभा राहील त्यानं एक शपथपत्र भरून द्यावं. मी जनतेच्या पैशाचा स्वतःच्या कुटुंबासाठी उपयोग करणार नाही. सरकारच्या पैशातून अर्धच पेन्शन घेईन. शेवटपर्यंत जनतेच्या प्रश्नाशी बांधिलकी ठेवून प्रामाणिकपणे कार्य करीन. ज्या दिवशी मी या शपथेचा भंग करीन त्याच दिवशी सत्तेतून बाहेर पडेन, हाच माझा जाहीरनामा समजावा असे मी शपथेवर लिहून देतो. असे शपथपत्र न्यायालयामार्फत भरून द्यावे लागेल. लोकांनी अशी अट घातल्यामुळं प्रामाणिक कार्यकर्ते पुढे आले. मतदारांनाही अनेक दिवसापासून झालेली आपली चूक कळाली होती. आता ते कसल्याच आमिषाला बळी पडत नव्हते. यामुळं सरकारी अधिकाऱ्यांचाही मोठा ताण कमी झाला. अशा रीतीने पहिल्यांदाच लोकशाही मार्गाने निवडणुका पार पडल्या. यावेळी मतदारांनी गद्दारांना बाजूला करून प्रामाणिक कार्यकर्त्यांनाच निवडून दिले. नव्याने निवडून आलेल्या उमेदवारांनी लवकरच सत्ता स्थापन केली. आता देशात संविधानिक लोकशाही मार्गाने सरकार सुरू झाले. परंतु आमच्या सरकारच्या काळातील चुकांमुळं निर्माण झालेली बेबंदशाही आटोक्यात आणण्यासाठी त्यांना अधिकच परिश्रम घ्यावे लागत होते. आता देशात खऱ्या सुराज्याला सुरुवात झाल्यामुळं आमच्यासारख्या चोर भामट्यांनी पळ काढला होता. लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास अधिकच दृढ झाल्यानं चोऱ्या मारामाऱ्या थांबल्या होत्या. त्यामुळे देशातील अनेक जेल ओस पडल्या. लोकांना योग्य न्याय मिळू लागल्यानं त्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिकच वाढला. देशातल्या माता भगिनी सुरक्षित होऊन मोकळा श्वास घेत होत्या. कामगार वर्ग, सरकारी लोक वेळेचे बंधन पाळत होते. समान काम समान दाम वेळेवर मिळत असल्यानं सर्वजण मन लावून काम करत होते. संप मोर्चांना मुठमाती मिळाली होती. सर्वांना शेतीचे समान वाटप झाल्याने कोणीही भूमिहीन नव्हता. सिंचन व विजेची योग्य सोय झाल्यामुळं शेतकरी राजा मन लावून शेतीत राबत होता. बी बियाणांचे भेसळ थांबल्यानं उत्पन्नात अधिकच भर पडली होती. गाई वासरांना घराचं गोकुळ झालं होतं. सर्वांची दूध दुभत्याची तसेच अन्नधान्याची चंगळ झाल्यामुळं सर्वजण खाऊन पिऊन सुखी होते. आता गावागावात कुटीरोद्योग सुरू झाल्यानं बेरोजगारांची संख्या रोडावली होती. भीक मागणाऱ्यांची संख्या कुठेच दिसत नव्हती. लोकांनीही शहराकडे पाठ फिरवल्यामुळं मोठ्या प्रमाणात शहरातील घाण कमी झाली. अनेक दिवस ओस पडलेली खेडी समृद्धीकडे वाटचाल करू लागल्यानं राष्ट्रपित्यांचे स्वप्न साकारू लागले. जिकडे तिकडे शिक्षणाचे वारे वाहत होते. आरक्षण नाही की मागणी नाही, सर्व काही संपले होते. सर्वांनाच मोफत शिक्षण मिळत असल्यानं लहान थोर साक्षर झाले. लोक साक्षर झाल्यामुळं आपसुकच अंधश्रद्धेला मुठमाती मिळाली होती. आता लोकांना आरोग्याचे महत्त्व कळत होते, म्हणून ते कोणतेही व्यसन करत नव्हते. दारू दुकानवाले आणि पान तंबाखूवाल्यांनी दुकानाला कुलूप लावून पळ काढला होता. त्यामुळे लोकांचे आरोग्य चांगले राहत असल्याने त्यांचे आयुर्मान पूर्वीसारखे 100 वर्षांनी वाढले होते. जातीच्या चौकटी मोडून पडल्यामुळं धर्माधर्मात सामाजिक सलोखा वाढला होता. एकमेकातील हेवेदावे नाहीसे झाल्याने समता, स्वातंत्र्य, बंधुता हातात हात घालून नांदत होते. सर्वजण संविधानाला जीवापाड जपत होते. सगळीकडे माणुसकीचे वारे वाहत होते. आता नव्या जीवनाची नांदी सुरू झाल्यामुळं सगळीकडे आनंदी आनंद झालेला पाहून प्रत्येकांच्या अंगावर रोमांच उभे राहत होते. देशात पूर्वीसारखा सोन्याचा धूर निघत असल्याने भारतमाता आनंदानं खळखळून हसत होती. डोळ्याच्या काठावर पापणी पंखात मी हे सुंदर स्वप्न पाहत होतो. मला वाटले, जर पहाटे पडलेलं स्वप्न खरं होत असेल तर मग माझे स्वप्न खरं होईल का? मी सापेक्ष आहे.